गेल्या 4 महिन्यांपासून कोविड रुग्णालयामध्ये कोरोनाची सेवा देणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने शेवटी शुक्रवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला। घनश्याम हरडे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे। हरडे हे 4 महिन्यांपासून सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयातील ऑटोक्लेव्ह विभागात कार्यरत होते। याच विभागामध्ये कोरोना रुग्णालयातील सर्व साहित्याचे निर्जंतुकीकरण करण्याचे कार्य ते करीत होते। अशातच हरडे यांना संसर्ग होऊन त्यांचा याच रुग्णालयामध्ये उपचाराच्या दरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला। हरडे हे गेल्या 4 महिन्यांपासून त्यांच्या पत्नी व मुलांना चांदूर रेल्वे येथील घरी सोडून आपले कर्तव्य बजावित होते। कुटुंबाला संसर्ग होण्याचा धोका असल्याने त्यांनी घरी न जाता ते फोनवरच संपर्कात होते। त्यांच्या निधनाने सुपर स्पेशालिटी कोरोना रुग्णालयातील डॉक्टरांनी, परिचारिकांनी, अनेक कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केलेली आहे। यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक डॉक्टर्स व परिचारिकांनी हरडे यांना श्रद्धांजली अर्पण केली। दरम्यान शनिवारी पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून आलेली आहे। दुपारपर्यंत 109 आणखी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत। आतापर्यंत 15,418 कोरोना रुग्णांची एकूण संख्या झालेली आहे, तर 347 कोरोना रुग्णांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहेत। स्वर्गीय श्री घनश्यामजी हरडे हे या ठिकाणी रुग्णालयासाठी जे काही निर्जंतुक कापड असेल, अवजार असतील, हे करणारं जे यंत्र राहतं ते चालवण्याकरता आम्ही त्यांना नेमणूक दिली होती आणि मागील बऱ्याच दिवसापासून अतिशय प्रामाणिकपणे ते काम करत होते। अशातच त्यांना कोरोना संसर्ग झाला आणि शेवटी त्यांचा जागी मृत्यू झाला। अतिशय मनमिळावू स्वभावाचे आणि 24ही तास उपलब्ध असलेला हा कर्मचारी, एक आमचा कोविड योद्धा आज या ठिकाणी आम्हाला सोडून गेलेला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।